नमस्कार, मी गजानन कदम दैनिक चालू वार्तामध्ये आपलं स्वागत करतो. हडपसर विधानसभा मतदारसंघ 213 येथील अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गुणाजी मोरे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर सर, आपला थोडक्यात परिचय सांगावा. नमस्कार, माझं नाव आहे ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे. मी माझा जन्म नांदेड सारख्या एका ग्रामीण भागामध्ये झाला आणि तिथून मी जे माझं प्राथमिक शिक्षण जे आहे नांदेडमध्ये पूर्ण झालं आणि त्यानंतर मी नांदेडमध्ये आपलं पुढचं जे हायर एज्युकेशन आहे LLB पर्यंत पूर्ण केलं आणि त्यानंतर प्रॅक्टिससाठी म्हणून मी पुण्यामध्ये आलो आणि मग मी पुढचा जो प्रवास आहे तो पुण्यामध्ये चालू केला. ओके सर, माझा दुसरा प्रश्न, तुम्हाला राजकारणामध्ये काय यावं असं वाटले? खूप चांगला प्रश्न विचारला सर आपण, की राजकारण म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जे आहे ही एक नकारात्मक दृष्टिकोन आहे की राजकारणी म्हणजे एक वाईट असतात किंवा मग एक राजकारणाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा जो आहे ते थोडा वेगळा आहे. परंतु ज्या वेळेस आपण राजकारणात येतो तर राजकारण ही एक अशी गोष्ट आहे ज्यामधून आपण जनतेची सेवा करू शकतो आणि जनतेची प्रश्न सोडून त्यांना न्याय देऊ शकतो. जसं आमच्या लिगल भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एखादा जर ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे तो पीडित व्यक्ती जर न्यायालयामध्ये आला तर न्यायालयामध्ये वकिली करत असताना वकिलाच्या माध्यमातून आपण त्या जो पीडित व्यक्ती आहे त्याला न्याय देण्याचं काम करतो. तसंच राजकारणाचं सुद्धा आहे. या राजकारणाच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूचे किंवा मग आपल्या परिसरातील जी व्यक्ती आहेत ज्यांना बरेचसे शासकीय दरवाजे ठोठावल्यानंतर त्यांची कामे होतात, बऱ्याचदा शासकीय कामे करताना त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात किंवा मग त्यांच्या पर्यंत शासकीय योजनेचं लाभ पोहोचत नाही. त्याचबरोबर काही जणांना या गोष्टीचं ज्ञान नसतं म्हणून सुद्धा या गोष्टीपासून जे नागरिक आहेत वंचित असतात. त्याचबरोबर शासनाचा मोठ्या प्रमाणावरती येणारा जो निधी आहे खरंच जनतेवरती तो खर्च होतो का, हाही मोठा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की हे जे राजकारण आहे हे राजकारण लोकांचं म्हणणं आहे की हे गलिच्छ आहे. गलिच्छ नसून हे एक राजकारण म्हणजे आपलं जसं न्यायदानाचं क्षेत्र आहे तसंच हे सुद्धा जनतेला न्याय देण्याचं हे एक क्षेत्र आहे ज्यामधून आपण जनतेची सेवा करून आपण जनतेला न्याय देऊ शकतो. यासाठी मी राजकारणामध्ये आलेलो आहे. ओके सर, माझा तिसरा प्रश्न हा असेल की हडपसर विधानसभा निवडणूक ही आपण कोणत्या मुद्द्याच्या आधारावर लढणार आहात? हाही मुद्दा तुमचा महत्वाचा मुद्दा आहे कारण सध्या विधानसभेचं जे वातावरण आहे तुम्ही बघता आहात की प्रत्येक जण वेगवेगळी आश्वासनं देतो. कर्जमाफी करेल किंवा मग महिलांसाठी ह्या योजना आणेल, वृद्धांसाठी ह्या योजना आणेल, तरुणांसाठी या योजना आणेल, अशा प्रकारची मोठी आश्वासनं आत्ताची जी राजकारणी मंडळी आहे ते करताना दिसत आहेत. परंतु मी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहण्याच्या पहिलं माझा एक उद्देश असा होता की हडपसर भागामध्ये मी राहत असल्यामुळे त्या हडपसर भागामधील ज्या स्थानिक लेवलची जी प्रश्न आहे तर त्यामध्ये मोठा प्रश्न जो आहे तो रहदारीचा म्हणजेच ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा प्रश्न आहे हडपसर वासियांसाठी. कारण आपण जर बघितलं मोठे वाहने ज्या वेळेस पुण्यामध्ये एंट्री करतात ती हडपसर पासून एंट्री होते आणि मोठे वाहने ज्या वेळेस रोडवरती येतात त्यावेळेस ऑफिसमधून येणाऱ्यांच्या लोकांचा पण टाइम आणि मोठ्या वाहनांचा पण टाइम सेम होतो आणि त्यामुळे काय होतं की ट्रॅफिक सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस वर्किंग टाइम मध्ये खूप ट्रॅफिक होते आणि त्यामुळं हडपसरच्या जनतेला ट्रॅफिकचा खूप नाहक त्रास या स्थानिक पायाभूत सुविधा नसल्यामुळे त्या सोसावा लागतो. तर ही जी ट्रॅफिकचा मुद्दा जो आहे हा गांभीर्याने घेतला पाहिजे आणि यावरती मी काम करणार आहे जेणेकरून हडपसर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जे नागरिक राहतात त्यांच्यासाठी फ्लायओव्हर्स, जसं गाडीतळ आपलं फ्लायओव्हर्स आहे त्याच धर्तीवरती गाडीतळ पासून पुढं जो आपला भैरोबा नाला आहे तिथपर्यंत फ्लायओव्हर्स असले पाहिजे असं एक माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यासाठी मी शासन दरबारी पाठपुरावा करून हा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि ते माझं विजन आहे. दुसरं आहे, आता आपण जर बघितलं तर पुणे हे एक शैक्षणिक माहेरघर,
त्याचबरोबर सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण पुण्याची ओळख होती. परंतु गेल्या काही वर्षापासून आपण बघतो आहे ड्रग्ज माफिया, त्याचबरोबर महिलांवरती होणारे अत्याचार, या गोष्टीमुळे पुणे एक हॉट लिस्ट मध्ये आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर. आपली पुण्याची ओळख जी सांस्कृतिक शैक्षणिक राजधानी म्हणून होती, त्याच पुण्याला आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण होताना दिसत आहे. ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि ह्या घटना घडतायत ते तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे असं घडतायत का, असाही मोठा प्रश्न येतो. कारण ड्रग्ज माफिया याबद्दल जर पुण्यामध्ये आपण बघितलं तर मोठमोठे पब संस्कृती आली आणि त्यामधून जे ड्रग्सचं जे विक्री होताना दिसत आहे आणि त्यावरती कुठेतरी शासनाचं नियंत्रण कमी पडते का, असा प्रश्न नागरिकांच्या मनामधून निर्माण होतो आणि ती सत्य आहे. तर हे जे ड्रग्सचा प्रश्न असेल किंवा मग महिलांवरती होणारे अत्याचार आहेत, हे थांबलं पाहिजे. आणि पुण्याला पूर्वीचं जे वैभव होतं सांस्कृतिक शैक्षणिक आणि IT हब म्हणून जे पुण्याला नावलौकिक होतं, त्याच्याही पुढे जाऊन जागतिक दर्जाचं एक इंटरनॅशनल सिटी हे पुणे व्हावं. आणि त्याचाच भाग हे हडपसर विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे हडपसर विधानसभेमध्ये जागतिक दर्जाच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, त्याचबरोबर ड्रग माफियाबद्दल च्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे, यासाठी मी पाठपुरावा करणार. माझा चौथा प्रश्न हा असेल की महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल तुमचं मत काय आहे? मी आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारण म्हटलं की सामान्य नागरिकांचा किंवा मग मतदाराचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे कुठेतरी निगेटिव्ह होत चाललेला आहे. कारण राजकारण्यावरती विश्वास नाही राहिलेला आहे. कारण राजकारण्यांनी काय केलेलं आहे की जे मतदार आहे यांचा कुठेतरी विश्वासघात करताना दिसलेला आहे. कारण मोठमोठी आश्वासनं देणं जे अपेक्षेच्या बाहेर आहे ती आश्वासनं देऊन वर्षानुवर्षे राजकारणी त्यांना फसवत आलेले आहे. तर त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे मतदाराचा असेल नागरिकाचा असेल तो नकारात्मक आहे. तर हा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी खरंच राजकारण, मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलं की राजकारण हे आपलं समाजाची सेवा करण्याचं क्षेत्र आहे, समाजाला न्याय मिळवून देण्याचं क्षेत्र आहे. आणि राजकारण हे सामान्य माणसाला पण याद्वारे मी आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त तरुण मंडळी आणि उच्च शिक्षित मंडळींनी राजकारणात यावं. कारण राजकारण ही खूप चांगलं क्षेत्र आहे. याच्यामध्ये जसं तुमचं वेगवेगळी क्षेत्र आहेत, त्यामध्ये उद्योग असेल, IT असेल, ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याचबरोबर आणखी कृषी असेल, एंटरटेनमेंट असेल, हे सगळे वेगवेगळे क्षेत्र आहेत. तसंच हे सुद्धा एक क्षेत्र आहे राजकारण, असं तुम्ही समजायला पाहिजे. आणि तुमच्या शाळा ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये असता त्यावेळेस पासूनच राजकारणाबद्दल एक सेक्टर म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे. यामध्ये करिअर करायचं म्हणून तुम्ही आलं पाहिजे. करिअर म्हणून तुमचं पैसा कमवण्याच्या दृष्टीने नाही तर समाजाची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा एक मोटिव्ह असला पाहिजे. आणि ते जर तुम्ही उच्च शिक्षित तरुण आणि जी लोक खरंच समाजाची प्रामाणिकपणे सेवा करू इच्छितात त्यांनी जर राजकारणात आलं तर हे जे राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे निश्चितच बदलला जाईल. आणि त्याचसाठी मी राजकारणामध्ये आलेलो आहे. ओके सर, माझा पुढचा प्रश्न हा असेल की हडपसर विधानसभा 213 मध्ये तुम्ही निवडून आलात तर तेथील जनतेसाठी काय कराल तुम्ही? त्यांच्यासाठी कोणत्या सुविधा द्याल त्यांना? मी यापूर्वीही माझ्या हडपसर विधानसभेमध्ये ज्या वेळेस मी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी एक ब्ल्यू प्रिंट म्हणजे माझ्या मनामध्ये एक स्ट्रक्चर तयार ठेवलेलं होतं की मी नेमकं काय करणार. तर त्यातला एक पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण. शिक्षण कसं आहे की आता आपल्याला शिक्षण मिळतंय परंतु त्या लेवलचं शिक्षण मिळत नाही, त्या लेवलचं जी गुणवत्ता मिळत नाही जी शासकीय शाळेमध्ये मिळायला पाहिजे. आपल्याला शिक्षण विकत घ्यावं लागतं. एखादं नर्सरी झालं तरी आपल्याला एखादी स्टुडंट किंवा आपल्याला शिकवायचं असेल मुलाला तर त्याला एक मोठी फीस त्याला भरावी लागते. तर ती कुठेतरी मोफत असली पाहिजे आणि त्या लेवलचं शिक्षण मिळालं पाहिजे जे वर्ल्ड क्लास असलं पाहिजे. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याचबरोबर डिजिटलायझेशन असेल, तुम्ही हे शिक्षणामध्ये वापरलं गेलं पाहिजे. आणि तशा प्रकारचं जर इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही शासकीय शाळेमध्ये जर दिलं तर निश्चितच शाळेमध्ये शिकणाऱ्यांचा जो
गळती जी आहे ती कमी होऊन ती प्रेझेंटी वाढेल आणि जी शाळेतली शिक्षणाचा दर्जा आपण जो म्हणतो ती गुणवत्ता सुधारण्यामध्ये आपल्याला मदत होईल. आणि त्यासाठीच मी या राजकारणामध्ये मगाशी जसं म्हटलं की मी राजकारणामध्ये यासाठी आणि माझ्या या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये वर्ल्ड क्लास सुविधा देणाऱ्या शासकीय मोफत एज्युकेशन देणाऱ्या शासकीय शाळा मी सुरू करण्याचं हे माझं पहिलं स्वप्न आहे. दुसरं आहे आरोग्यावरती जर बोलायचं झालं तर एखादा व्यक्ती सामान्य वर्कर असेल किंवा मग एम्प्लॉय असेल तर तो एम्प्लॉय आयुष्यभर कमाई करतो आणि एखादा जर मोठा आजार एखाद्या फॅमिलीतल्या लोकांना किंवा एखाद्याला जर झाला तर त्या आजारासाठी आपली केलेली सगळी कमाई त्या आरोग्य व्यवस्थेमध्ये म्हणजे प्रायव्हेट दवाखान्यामध्ये घालवतो आपण. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण आपण शासकीय दवाखाने ज्यावेळेस बघतो तर शासकीय दवाखान्यामध्ये काय झालेलं आहे की स्वच्छता नाहीये, पाहिजे तसे डॉक्टर्स नाहीत, पाहिजे तसे नर्सेस नाहीत, मनुष्यबळाची संख्या कमी आहे. त्याचबरोबर जे इन्स्ट्रुमेंट लागणारी जे इन्स्ट्रुमेंट आहेत सरकारी हॉस्पिटलमध्ये तर ते इन्स्ट्रुमेंट नाहीत. तर जी हॉस्पिटल आता सध्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत ती हॉस्पिटल जसं मी शिक्षणाबद्दल म्हणलो की जागतिक दर्जाचे शिक्षण संस्था मी निर्माण करणार, तसंच जागतिक दर्जाच्या जी हॉस्पिटल फॅसिलिटी आपल्याला सामान्य माणसाला मिळायला पाहिजे तर त्या दर्जाच्या शासकीय रुग्णालये मी माझ्या हडपसर विधानसभामध्ये उभारणार आहे. आणि ते माझं सेकंड म्हणजेच एक महत्वाचा ते माझ्या कामाचा जो आहे मुद्दा असणार आहे आणि त्यावरती मी प्रामाणिकपणे फक्त प्रयत्न करणार आहे तर ती अंमलात आणणार आहे. आणि त्याचबरोबर 24 तास एक भरारी पथक असं फिरेल की जिथे सकाळी तुम्ही 5 वाजता जरी घराच्या बाहेर पडलात आणि संध्याकाळी समजा 1 ते 1:30 जरी वाजले किंवा मग त्याला 24 तास जरी म्हटलात तर 24 तास महिला जी आहे ती रस्त्यावरती एकटी जरी घराच्या बाहेर पडली तर तिला फिरता आलं पाहिजे, तिच्या मनामध्ये भीती नसली पाहिजे. अशा प्रकारचं त्या महिलेला संरक्षण देण्यासाठी, महिलांना सबलीकरण करण्यासाठी एक शासन यंत्रणा आम्ही उभा करू, जेणेकरून पुण्यामध्ये येणारे जे महिला आहेत, महिला रहिवासी आहेत यांना त्यांच्या जी सुरक्षेचा प्रश्न, भीती जी वाटते आहे ती कमी होऊन त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की मी खरंच सुरक्षित आहे आणि मी फिरू शकते, एकटं सुद्धा आपण 24 तास आपण फिरू शकतो. अशा प्रकारचा एक आपल्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याचं काम त्यासाठी यंत्रणा मी उभा करणार आहे.